नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्याला जून महिन्याचा जो हप्ता आहे ना, तो हप्ता आपल्या अकाउंटवरती इथे जमा झालेला आहे. परंतु जुलै महिन्याचा हप्ता नेमका कोणाला भेटणार आणि ज्यांचे पैसे नोव्हेंबरपासून इथे मे महिन्यापर्यंत त्यांना भेटलेच नाही, त्यांचं पुढं काय होणार ते या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, सर्वप्रथम जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्यानंतर आता अनेक महिलांनी जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत विचारणा सुरू केलेली आहे. काही लाभार्थ्यांनी जून महिन्याचे पैसे मिळाले, तर काहींना अजूनही रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे अनेक जण जे आहे ना, हे संभ्रमात आहे. तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटला का ते एकदा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आता याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थी नोंदीची पडताळणी आणि पात्रतेची तपासणी सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती विविध अधिकृत निवेदनानुसार समोर आलेले आहे. त्यामुळे ज्यांच्या अर्जात काही तांत्रिक अडचणी असतील किंवा कागदपत्रांमध्ये विसंगती असेल, अशा प्रकरणाची तपासणी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं की सतर्क राहायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की ज्यांचे मागील काही महिन्यांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांचं काय? कारण की बघा, काही लाडक्या बहिणींना इथे नोव्हेंबरपासून ते मे महिन्यापर्यंत त्यांना एकही हप्ता जो आहे ना, तो इथे भेटलेला नाही. तुम्हाला नोव्हेंबरपासून मे महिन्यापर्यंत हप्ता भेटलेले आहे का पूर्ण व्यवस्थित? ते कमेंट करून एकदा नक्की सांगा. जर तुमचे पैसे काही महिन्यांपासून आले नसतील, तर घाबरण्याचं अजिबात कोणतंही कारण नाही. प्रत्येक प्रकरण वेगळं असू शकतं. काही ठिकाणी बँक खात्याशी संबंधित समस्या असू शकते, तर काही ठिकाणी डीबीटी मॅपिंगची समस्या असू शकते, तर काही ठिकाणी कागदपत्रांमधील माहिती जुळत नसल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अधिकृत तपासणीनंतरच अंतिम निर्णय ते घ्यायचा आहे. आणि असं मानायचं नाही की बुवा आता आपण डायरेक्टली ते अपात्र झालो आणि आता आपल्याला लाडकी बहीण नोंदीचा हप्ता इथे भेटणार नाही. हे एकदा तुम्ही तपासून बघायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्यांनी स्वतःकडून काही गोष्टी तपासून घेणे ते अत्यंत आवश्यक आहे. आता मी तुम्हाला काही गोष्टी खालील 4 गोष्टी सांगतो. ते एकदा तुम्ही तपासून बघा. जर त्याच्यामध्ये जर काही विसंगती असेल, काही चूक असेल, तर त्या व्यवस्थित करून घ्या आणि त्यानंतर तुमचे हप्ते इथे चालू होऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड. तुमच्या आधारवरील नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती अचूक आहे का? ते एकदा तपासा. जर काही बदल आवश्यक असतील, तर ते वेळेत करून घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते. तुमचं बँक खाते सक्रिय आहे का? आधारशी लिंक आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीबीटी सुविधा सुरू आहे का? हे बँकेत जाऊन एकदा खात्री नक्की करून घ्यायची आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर. आधारशी जोडलेला मोबाईल नंबर चालू असणं महत्त्वाचं आहे. कारण अनेक वेळा पडताळणीमध्ये ओ-टी-पी किंवा इतर सूचना ज्या आहे ना, ह्या आवश्यक इथे असू शकतात. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्रांमधील नाव. तुमचं आधार असेल, बँक पासबुक असेल किंवा इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये नाव एकसारखं आहे का हे एकदा तपासायचं आहे. स्पेलिंगमध्ये फरक असल्यास तोही एकदा दुरुस्त करून घ्यायचा आहे. कारण की यामध्ये सुद्धा खूप ज्या लाडक्या बहिणी आहे त्या इथे अपात्र होत आहे. कारण की त्यांच्या आधारवरचं नाव वेगळं आहे आणि पासबुकवर नाव वेगळं आहे. म्हणजे जर उदाहरणार्थ सांगायचं झालं, तर संगीता नाव आधारवर सुद्धा आहे आणि पासबुकवर सुद्धा संगीत आहे. परंतु या ठिकाणी डबल ई आधारमध्ये डबल ई असेल आणि बँक पासबुकमध्ये नुसतं ई असेल, तर तरीसुद्धा तुम्ही इथे अपात्र होऊ शकता. याच्यामध्ये विसंगती जर आली, तर तुम्ही अपात्र इथे होऊ शकतात. याशिवाय काही लाभार्थी अशा कुटुंबात असू शकतात, जिथे पात्रतेशी संबंधित अटी लागू होतात. अशा वेळी अधिकृत नियम काय सांगतात ते समजून घेणे महत्त्वाचं आहे. ते नियमसुद्धा तुम्ही एकदा ऑफिशियली वेबसाईटवर जाऊन ते बघून घ्या. कोणताही निर्णय स्वतः घेण्याऐवजी संबंधित कार्यालयातून किंवा अधिकृत मार्गदर्शनानुसार पुढील प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. आता जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत बोलायचं झालं, तर हप्ता कधी जमा होईल आणि कोणाला मिळेल याबाबत अंतिम निर्णय शासनाच्या अधिकृत प्रक्रियेनुसार होईल. जर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी पात्र ठरले, तर त्यांना पुढील हप्त्याचा लाभ जो आहे ना, हा मिळू शकतो. मात्र यासाठी अधिकृत यादी किंवा शासनाकडून जारी होणाऱ्या सूचनांची प्रतीक्षा तुम्हाला करणं आवश्यक आहे. कारण की आपल्याला जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, हा बहुतेक 15 ऑगस्टच्या आसपास आपल्याला अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात. तुम्हाला यावर काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे. या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवण्याचा नाही. जर योग्य तयारी करून ठेवायच्या आहेत, जर तुमची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील, बँक खाते योग्य असेल आणि आवश्यक माहिती अद्ययावत असेल, तर भविष्यातील पडताळणीमध्ये अडचणी कधी तुम्हाला कमी होणार आहे. कारण की जी पडताळणी ना, आता ही पडताळणी अधिक कडक इथे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला सतर्क राहायचं आहे. आणि आता मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे का? की अजूनही तुमच्या खात्यात पैसे आलेले नाहीत? तुमच्या प्रतिक्रियांनुसार पुढील व्हिडिओमध्ये आणखीन सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही माहिती इतर लाभार्थी महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.